श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. महिनाभर रात्रीचा दिवस करून, अहोरात्र कष्ट करून, अंगातील रक्ताचं पाणी करून तुम्ही जो पैसा कमवता, तो पैसा तुमच्या हातात 2 दिवस तरी टिकतो का? की पगार किंवा कमाई हातात आल्यावर अवघ्या काही तासात तो वाफेसारखा उडून जातो? घरात सारखी आजारपणे, अचानक येणारे मोठे खर्च, उगीच होणारी भांडणे आणि महिन्याच्या शेवटी हातात उरणारा फक्त शून्य. हे सर्व पाहून कधी रात्री एकटं बसून रडू आलंय का? देवा, मी एवढी मेहनत करतो, कोणाचं वाईट करत नाही, तरीही माझ्याच नशिबी हा दरिद्रपणा का? असा प्रश्न तुम्ही कधी स्वामींना किंवा श्रीकृष्णाला विचारलाय का? तर आज तुमची ही परिस्थिती अशीच असेल तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. गरुड पुराणात श्री विष्णूंनी स्पष्ट सांगितलंय की जेव्हा हातात पैसा टिकत नाही, तेव्हा घरातील कोणत्या चुकांमुळे लक्ष्मी दूर निघून जाते आणि त्यावर कोणते अचूक उपाय करावेत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. बरेच जण म्हणतात की आमचं नशीब फुटलंय, कितीही कमावलं तरी घरात बरकतच उरत नाही. लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करताना, औषधांचा खर्च भागवताना आमचा दम निघतो. हातात पैसा टिकण्यासाठी काहीतरी शास्त्रोक्त आणि प्रभावी उपाय सांगा. आपल्या सनातन धर्मामध्ये आणि विशेषतः गरुड पुराणात मानवाच्या प्रत्येक समस्येचे उत्तर लपलेलं आहे. गरुड पुराण हे केवळ मृत्यूशी संबंधित शास्त्र नाही, तर ते मानवाला समृद्धीने, कर्माने आणि आनंदाने कसे जगावे हे शिकवणारा एक महान ग्रंथ आहे. भगवान श्री विष्णूंनी आपले वाहन गरुडजींना मानवाच्या कर्माबद्दल आणि त्याच्या घरातील दरिद्रतेबद्दल अत्यंत गूढ रहस्य सांगितलेली आहेत. जर आज तुम्ही गरुड पुराणातील हे संकेत समजून घेतले आणि मी सांगणार असलेले साधे पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या घरात केले, तर तुमच्या घरातील नकारात्मकता, अवलक्ष्मी आणि आर्थिक अडचण कायमची नष्ट होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणातील आचारखंडामध्ये भगवान श्री विष्णूंनी स्पष्ट सांगितले आहे की सूर्यास्त ही वेळ संध्याकाळ म्हणजे 2 तासांचा असा संधिप्रकाश असतो, जेव्हा निसर्गात सात्विक आणि तामसिक ऊर्जांचा बदल होत असतो. या काळात माता महालक्ष्मी घराघरांमध्ये भ्रमण करते. ज्या घरात यावेळेस आळस, झोप, अन्नग्रहण किंवा अंधार असतो, तिथे लक्ष्मी प्रवेश न करता बाहेरूनच परत फिरते आणि तिथे अलक्ष्मी, दरिद्रता प्रवेश करते. दररोज सूर्यास्ताच्या आधी 10 मिनिटे आणि नंतर 20 मिनिटे, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान घरातील सर्व दिवे लावा. मुख्य दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवा. देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. या दिव्यात एक अखंड लवंग, तुटलेली नसावी अशी, आणि चुटकीभर हळद टाका. देवघरासमोर बसून सलग 21 दिवस किमान 108 वेळा ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा. 2. अन्न हे केवळ शरीर पोषणाचे साधन नसून सनातन धर्मात त्याला पूर्ण ब्रह्म म्हटलं आहे. गरुड पुराणानुसार अन्नाचा अपमान करणे म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता आणि श्री विष्णूचा अपमान करणे होय. तसेच पाण्याचा विनाकारण अपव्यय करणे. यामुळे चंद्र आणि वरुण ग्रह दूषित होतात. चंद्र हा मनाचा आणि वित्ताचा कारक आहे. त्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्याच्या हातात पैसा कधीच टिकत नाही. ताटात तेवढेच अन्न घ्या जेवढे तुम्ही खाऊ शकता. एकही शीत उष्टे सोडू नका. रोज सकाळी शिजवलेल्या अन्नातील पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटचा भाग कुत्र्यासाठी बाजूला काढा. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला 5 भुकेल्या व्यक्तींना किंवा प्राण्यांना
पोटभर अन्न द्या. हा नियम सलग 40 दिवस पाळा. घरातील धान्याची आणि धनाची कमतरता कायमची दूर होईल. 3. घराचा मुख्य दरवाजा हा वास्तुपुरुष आणि लक्ष्मीच्या आगमनाचा मुख्य मार्ग असतो. गरुड पुराणात दरवाजाच्या स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. जर दरवाजासमोर चपलांचा खच असेल, धुळीचे साम्राज्य असेल किंवा दरवाजा उघडताना झाकताना करकर असा आवाज येत असेल, तर तिथे नकारात्मक ऊर्जेचे चक्र तयार होते, ज्यामुळे घरात आलेला पैसा टिकत नाही व अचानक मोठे खर्च निघतात. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी मुख्य दरवाजा झाडून स्वच्छ करा. तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा खडे मीठ आणि थोडे हळद कुंकू टाका. हे पाणी रोज सकाळी मुख्य दरवाजाच्या चौकटीवर उंबरठ्यावर शिंपडा. उंबरठ्यावर रोज दोन्ही बाजूंना हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा. दरवाजाचा आवाज येत असेल तर त्याला लगेच तेल लावून नीट करा. 4. घर हे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असावे. गरुड पुराणानुसार घरात असलेले बंद पडलेले घड्याळ काळाचा प्रवाह रोखते, प्रगती थांबवते. तडे गेलेल्या काचा, तुटलेली भांडी, जुने न वापरलेले इलेक्ट्रॉनिक सामान हे सर्व शनी आणि राहूचे नकारात्मक प्रकंपन निर्माण करतात. यामुळे घरातील सदस्यांचे डोके शांत राहत नाही आणि वैद्यकीय उपचारावर निष्कारण पैसा खर्च होतो. घरातील सर्व बंद घड्याळे त्वरित दुरुस्त करा किंवा काढून टाका. तुटलेली भांडी, काच आणि निरुपयोगी सामान घरातून बाहेर टाका. दर शनिवारी घराची फरशी पुसताना पाण्यात मूठभर खडे मीठ टाका. या उपायाने घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाते आणि धन आगमनाचा मार्ग मोकळा होतो. 5. गरुड पुराणात श्री विष्णूंनी स्पष्ट सांगितले आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. घरातील स्त्री, आई, पत्नी, बहीण ही प्रत्यक्ष गृहलक्ष्मी असते. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो आणि जिथे आई वडिलांना दुखावले जाते, त्या घरातील सर्व देवपूजा, यज्ञ, जप निष्फळ ठरतात. रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आई वडिलांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या. पत्नीशी किंवा घरातील स्त्रियांची कधीही कठोर भाषेत बोलू नका. दर शुक्रवारी घरातील स्त्रीला काहीतरी गोड वस्तू, खीर किंवा मिठाई द्या आणि तिचा सन्मान करा. ज्या घरात स्त्री आनंदी आणि प्रसन्न असते, तिथे महालक्ष्मी स्वतः स्थिरावते. 6. गरुड पुराणाचा मूळ पाया कर्मसिद्धांत हा आहे. आपण कमावलेला पैसा जर 100% फक्त स्वार्थासाठी वापरला तर त्या पैशाला मळ दोष लागतो. शास्त्रात सांगितले आहे की धनाची शुद्धी करण्यासाठी कमाईतील काही भाग समाज आणि निसर्गासाठी खर्च केला पाहिजे, ज्याला दशांश दान किंवा गुप्तदान म्हणतात. तुमच्या उत्पन्नातील 1% ते 5% भाग गुप्तदानासाठी बाजूला काढा. कोणालाही न सांगता एखाद्या अनाथ, आजारी किंवा अत्यंत गरजू व्यक्तीला मदत करा. रोज सकाळी घराच्या छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्यासाठी मातीचे भांडे ठेवा. दररोज थोडे गव्हाचे पीठ आणि साखर मुंग्यांना टाका. सलग 21 दिवस हा नियम केल्यास प्रारब्धातील कटू कर्मदोष नष्ट होतात. 7. आपण जिथे धन, दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, ते स्थान तिजोरी आणि कपाट उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे, कारण ती कुबेर देवाची दिशा आहे. या स्थानावरील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि धनाची आवक कायम राहण्यासाठी गरुड पुराणात आणि तंत्रशास्त्रात सिद्ध वास्तूच्या संयोगाने ऊर्जा निर्माण करण्याचा विधी दिला आहे. एक लाल रंगाचे नवीन रेशमी कापड, 5 लाल गुंजा, एक आखीव हळकुंड, 5 तांदळाचे अखंड दाणे आणि 1 चांदीचे नाणे नसेल तर 1 रुपयाचे साधे नाणे. कोणत्याही गुरुवार किंवा शुक्रवार सकाळी पूजा केल्यानंतर हे सर्व साहित्य लाल कापडात ठेवा
देवाऱ्यासमोर बसून स्वामी समर्थांचे ध्यान करा. 108 वेळा खालील मंत्राचा जप करा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. जप पूर्ण झाल्यानंतर ती पोटली घट्ट बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवून द्या. या उपायामुळे तिजोरीतील पैशाची नको ती उधळपट्टी थांबून बचत होण्यास सुरुवात होते. जर आपण गरुड पुराणातील या 7 संकेताचे आणि उपायांचे मनापासून पालन केले तर आपल्या घरातील दरिद्रता, वास्तुदोष आणि पैशाची चणचण कायमची नष्ट होईल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.